मित्रहो नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. एक कवी असं म्हणतो की सूर्याच्या छायेखाली काहीही वाया जात नाही. तात्पर्य हेच की या जगातली प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे, निरुपयोगाचं असं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी काम आहे. माझ्याकडे एखादी गोष्ट आहे की जिचं मला काम नाही, पण कोणाला तरी त्या वस्तूचं काम असू शकतं. मग माझ्याकडली ती वस्तू ज्या व्यक्तीला त्या वस्तूचं काम आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणीतरी करत असेलच. या प्रश्नाचं उत्तर आहे हो. कबाड से जुगाड या एका आगळ्या वेगळ्या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज बंड आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मनीष मेहता हेच काम करत आहेत. या कामाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत वस्तू पोचवत आहेत, सेवा पोचवत आहेत. मग आज आपण याच कबाड से जुगाड या संकल्पनेचे जे प्रणेते आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कबाड से जुगाड, आनंदाची पर्वणी. सुरुवातीला आपण पाहुण्यांचं स्वागत करूयात, त्या संकल्पकांचं स्वागत करूयात आणि त्यांच्याशी बातचीत करून नेमकी ही संकल्पना काय आहे ते जाणून घेऊयात. सर नमस्कार. आणि हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये मनोज सर, मनीष सर, तुम्हाला दोघांचं पण खूप खूप स्वागत. सर असं म्हटलं जातं समाजामध्ये दोन प्रकारचे घटक आहेत, एक आहे रे आणि एक नाही रे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडचं घेऊन ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे देणं, ही एक फार सुंदर संकल्पना तुमची आहे कबाड से जुगाड, बरोबर ना? बरोबर सर, बिलकुल. मग हे झालं, आता ही वन लाईन स्टोरी झाली, पण मला तुम्हा दोघांकडूनही एकूणच ही संकल्पना काय आहे याच्याबद्दलची विस्तृत कल्पना आणि ही सुचली कशी, मला त्याच्याबद्दल सुरुवातीला मला दोघांकडूनही हे उत्तर अपेक्षित आहे. सुरुवातीला मनोज सर आपण सांगावं. नमस्कार. कबाड से जुगाड ही संकल्पना जेव्हा माझ्या लक्षात आली तो काळ होता, करोना काळ होता. आणि करोना काळामध्ये आपण बघितलं असेल की अनेक लोकांना खूप गोष्टींची आवश्यकता होती. खूप पूर्ण नागपूर शहर म्हणजे पूर्ण जगातच सगळं बंद झालेलं होतं. आणि आमची एक संस्था होती, पुलकमंच परिवार म्हणून आमची संस्था आहे. आम्ही एक विचार केला की काही लोकांना आम्हाला राशन किट वाटायचे आहेत. तर राशन किट वाटायचे आहे म्हणून आम्ही थोडंसं कलेक्शन करायला सुरुवात केली. तर आमच्या ज्याच अमरसर फाउंडेशनचे प्रमुख मनीषभाई मेहता यांना मी फोन केला की सर आपल्याला पुलकमंच परिवाराच्या माध्यमातून राशन किट वाटायचे आहे, तुम्ही आम्हाला काही मदत कराल काय? त्यांनी म्हटलं मनोज तू चिंता करू नको, तुला जे करायचं कर, मी तुझ्यासोबत आहे. क्या बात आहे. आणि आम्ही काही राशन किट बोलवल्या, राशन किट बोलायला वाटण्याला सुरुवात केली. तर त्यावेळेस हे लक्षात आलं की लोकांना राशनच्या अतिरिक्त अनेक आवश्यकता आहेत, त्याची पूर्ती कोण करणार? एक मुलगा आला, आम्ही जेव्हा राशन किट वाटत होतो शाळेंनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलं होतं. आपल्याला माहीत असेल की मोबाईल किंवा कम्प्युटरवर ऑनलाईन शिक्षण करा. तेव्हा त्या मुलाच्या घरी काही मोठा मोबाईल नसेल, कम्प्युटरची त्याला व्यवस्था करायची होती, कुठून तरी इंटरनेट तो करणार होता. तर आमच्या ऑफिसात आला, संस्थेत आला आणि म्हणाला की मला कम्प्युटर मिळू शकेल का, तुम्ही एवढं वाटता? माझ्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं की याला कम्प्युटर द्यायचा कुठून? तरी म्हटलं मी बघतो, व्यवस्था करतो. रोज सकाळी पुलकमंच परिवाराच्या ऑफिसमध्ये 25-30 लोक यायचे स्वयंपाक तयार करायला. आम्ही सगळे व्हॉलंटियर स्वयंपाक तयार करायचो, आम्ही पॅकिंग करायचो आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम. तर मी त्या मुलाची समस्या ठेवली आमच्या व्हॉलंटियर समोर की आपल्याला असं अशी एक रिक्वायरमेंट आलेली आहे, आपण कोणाला काही देऊ शकतो का? तर एक तयार झाला की नाही, माझ्याकडे एक कम्प्युटर आहे, जुनं आहे, मी आता वापरत नाही लॅपटॉप असल्यामुळं, ते आपल्याला देऊ, मी त्याला दुरुस्ती करून टाकतो. तर त्यांनी 2 दिवसानंतर मला तो कम्प्युटर आणून दिला. त्या मुलाला बोलवलं आणि त्या मुलाला म्हटलं हे तू वस्तू घे. त्या मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद आला आणि ताबडतोब हा एक संकल्पना लक्षात आली की याच्या घरी तर हे पडलं होतं, बरोबर, त्याच्या काहीच कामाचं नव्हतं, पण त्यांनी आम्हाला दिलं आणि आम्ही त्या मुलाला दिलं, तर त्याला किती आनंद झाला आणि त्याचा किती उपयोगी ती वस्तू पडणार आहे. आणि तोच कन्सेप्ट असा होता की एक कबाड से जुगाडचा जन्म त्यावेळेस झालेला आहे. बरोबर, म्हणजे आहेरीकडून ती वस्तू नाहीरीकडे. आणि कबाड से जुगाड हे फक्त काही वस्तू निर्माण करण्याचं साधन नाही आहे, तर कबाड से जुगाड हे लोकांचं जीवनात काही परिवर्तन घडण्याचं साधन आहे. ज्यांच्याकडे वस्तू मुबलक प्रमाणात पडलेल्या आहेत, भरपूर पडलेल्या आहेत, सगळ्यांच्या घरी पडलेल्या आहेत, त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे की आम्ही करायचं काय? आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर
अमरस्वरूप फाउंडेशन आणि पुलकमंच परिवाराच्या माध्यमातून आपण दिलं कबाडचे जुगाड. आता एक आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की हे काही कबाडी वस्तू घेत असेल आणि त्याला चांगलं करून विकत असेल किंवा देत असेल, म्हणजे काही वस्तूंची काही नवीन निर्मिती करत असेल किंवा साधारणपणे विकत असतील हां, अशी शंका शंका असते आणि नवीन वस्तू काही करत असतील. पण आम्ही कबाडचा कन्सेप्ट असा ठेवला की तुमच्यासाठी भलाई ते कबाड आहे, पण अनेक लोकांचं जीवन जगण्याचं ते जुगाड आहे. जुगाड आहे. वा. म्हणून ते कबाडचे जुगाड आम्ही तयार केलं. अनेक वस्तू अशा आहेत जसं कम्प्युटर आहेत, कपडे आहेत, भांडे आहेत, त्याच्यानंतर पलंग गादी, ह्या सगळ्या वस्तू ज्या लोकांच्या घरी अनुपयोगी पडलेल्या आहेत आणि असे पण लोक आहेत की त्यांच्याकडे ह्या वस्तू नाही आहेत, त्यांना त्या वस्तू देण्याचं काम. म्हणजे आम्ही फक्त एक तुम्हाला जर सांगितलं तर अमरस्वरूप फाउंडेशन पुलकमंच परिवार खूप मोठं काम करत नाही आहे. आम्ही फक्त कोरियर बॉयचं काम करतो. आपल्याकडली वस्तू घेतो, त्याला व्यवस्थित करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ज्यांना त्या गोष्टीची आवश्यकता आहे. बरोबर. ह्या प्रकारे कबाडचे जुगाडचा जन्म करोना काळामध्ये झाला. करोना काळ लोकांसाठी आपदा होती, पण अमरस्वरूप फाउंडेशन आणि पुलकमंच परिवाराने त्या आपदेतून अवसर शोधले आणि त्या अवसरातून आम्ही ह्या प्रकल्पाची निर्मिती केली. आज 8 सप्टेंबर 2020ला ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि 8 सप्टेंबरला म्हणजे मागच्या महिन्यात याला 5 वर्ष पूर्ण झाले. 5 वर्षात शेकडो लोकांना, म्हणजे शेकडो किंवा हजारो लोकांना आम्ही मदत करू शकलो. त्यांना ह्या वस्तू ज्या लोकांकडे अडगडीतमध्ये पडलेल्या आहेत त्या त्यांनी काढल्या, आम्हाला दिल्या आणि त्या वस्तू चांगल्या करून आम्ही आवश्यकतेनुसार लोकांना देऊ शकलो. अनेक लोकांच्या चेहऱ्यावर त्याच्याने आनंद निर्माण झाला. अनेक सिलाई मशीन्स आम्ही वितरित केल्या. अनेक साड्या तर आमच्या कंटिन्यू, म्हणजे तुम्हाला सांगतो सर की साडीचा उपयोग हा किती प्रकारे होऊ शकतो. चांगल्या साड्या आम्ही वेगळ्या केल्या, त्या आदिवासी एरियामध्ये आम्ही वाटणं सुरू केलं. थोड्या ज्या देऊ नव्हतो शकत, कारण की आमचा एक संस्थेचा कन्सेप्ट आहे की द्यायचं तर चांगलं द्यायचं. बरोबर. म्हणजे कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की बा मी गरीब आहे, मला आवश्यकता आहे म्हणून त्यांनी मला कोणतीही कशीही वस्तू आणून दिली. तर आमच्याकडे एक पूर्ण स्टाफ आहे, काही कार्यकर्ते आहेत, काही महिला आहेत, त्या आलेल्या वस्तूंना चेक करतात. आमच्या इथे प्रत्येक वस्तू चेक केली जाते ते कशी आहे. जी चांगली असेल, जी व्यवस्थित त्याला केलं जाते, ज्या कलर नाही गेला आहेत, फाटली नाही आहेत, एकदम नवीन आहेत, त्या सगळ्या वस्तू अलग करतात आणि त्या आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो, वाटतो. ज्या वस्तू थोड्याशा म्हणजे देऊ शकणार नाहीत अशा वस्तूंचे आम्ही बॅग्स तयार करतो, थैल्याशील तयार करतो आणि ते तयार करण्याचं काम आमची संस्था करते. आपण त्या प्रश्नाकडे येणारच आहोत, पण कोरोनासारख्या आजारातूनही एक चांगलं सकारात्मक काम असं निघालं की तुम्ही एका सुंदर संकल्पनेला जन्म दिलात. आणि म्हणजे गरज ही शोधाची जननी असते, तर त्या काळात ही ती गरज ही शोधाची जननी झाली. मला ना खरं मनोज सर तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायचं आहे. म्हणजे 5व्या वर्गात असताना तुम्ही समाजसेवेचं पहिलं काम केलं असं एक संदर्भ आहे. आणि खरं तर घरातून आईवडिलांचे संस्कार होतेच, पण त्या पलीकडे तुम्हालाही नंतर तुम्ही 12वीत असताना एक सामाजिक संघटना स्थापन केली. तर मला थोडंसं तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाऊन हे विचारायचं आहे की ही सुरुवात कशी झाली या कामाची. माणसाच्या जीवनात सामाजिक कार्य किंवा समाजसेवा ही लहानपणापासून रुजवल्या गेली पाहिजे. जसं त्याला काही चांगलं करायचं आहे ना, हे लहानपणी जर शिकवण्यात आलं तर तो मोठा झाल्यावर एक चांगलंच कार्य करेल. तो एक संस्कारच आहे. बिलकुल. ते संस्कार देण्याचं काम मला पाठशाळेतून मिळालं. आमच्या रजनीताई सोईतकर, ज्या आमच्या मास्तरीनबाई आम्ही त्यांना म्हणू, आम्ही खूप लहान असताना, माझी ती आजी पण लागे, आम्ही खूप लहान असताना आम्हाला ती पाठशाळेत घेऊन द्यायची रोज. सायंकाळची पाठशाळा असायची, घरोघरून आम्हाला जमा करायची सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या मुलांना आणि पाठशाळेत न्यायचं. तिथे धार्मिक शिक्षणाबरोबर लौकिक आणि सामाजिक शिक्षण ती द्यायची. म्हणजे मी 5व्या वर्षापासून तर मी त्या पाठशाळेत जायला लागलो. जेव्हा मला समजायला लागलं तेव्हापासून जायला लागलो. ती लहानपणी असताना आम्हाला स्टेजवर उभी करायची, आमच्याकडून नाटक नक्कल करून घ्यायची, समाजातल्या विविध कार्यक्रमात ती स्वतः हात पकडून न्यायची. तेव्हा मला समजायला लागलं की समाज काय असतं आणि ते लहानपणी जे रुजवलेले संस्कार आहेत रजनीताई सोईतकर यांनी, ते निश्चितच मी जीवनात कधी विसरणार नाही आणि त्यांच्यामुळंच आज आपण काही करू शकत नाही.
आई वडिलांकडून काय मिळालं? आई वडील जर सांगायचं झालं तर आमची परिस्थिती खूप बेताची. आणि अशा बेताच्या परिस्थितीमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची शिकायत न करता आम्ही कसं चांगलं राहावं, म्हणजे मी आईसोबत लहानपणी असताना काही कामाला जायचं. आमची आई आम्ही किती लहान असताना म्हणजे सामाजिक काम करायला जायची. आमची ते मास्तरीणबाईसोबत ती जायची, भजनाला जायची, पूजेला जायची आणि कोणत्याही कार्यक्रमाला गेलं तर ती मला सोबत न्यायची. आणि त्या सोबत नेताना मी बघितलं की माझी आई पायदळ म्हणजे 5-5, 6-6, 10-10 किलोमीटर कार्यक्रमाला चालली, पायदळ चालली, मला कडेवर घेऊन चालली, मला पण आनंद चेहऱ्यावर. आणि तिने नेहमी आम्हाला एक सांगितलं होतं की कोणता व्यक्ती आपल्यासोबत कसा वागतो ते न बघता आपण त्याच्यासोबत कसं वागत आहे, बरोबर, ते लक्षात असायला पाहिजे. तो फायदा आज करोना काळात मिळत आहे, ते शिकवण करोना काळात मिळत आहे. कारण की अनेक लोक जेव्हा आम्ही वस्तू कलेक्ट करतो किंवा लोकांच्या घरी जातो किंवा आम्हाला काही फोन येतात तर अनेक प्रश्न विचारले जातात. तर त्या प्रश्नाचं उत्तर ते लहानपणी जे संस्कार घडले त्या संस्कारातून आम्हाला यावं लागलं. मनीषभाई, मला तुमच्याकडे यायचं आहे की ही जी संकल्पना आहे कबाड से जुगाड, तुम्ही दोघांनी मिळून एक सुंदर संकल्पनेला जन्म दिलेला आहे. तर मला या संकल्पनेबद्दल तुमच्याकडून पण ऐकायचं आहे. अमरस्वरूप फाउंडेशन जे आहे ते माझे वडील जैनरत्न अमरचंदभाई मेहता यांनी जे आम्हाला दिशा दिलेली आहे जीवनाची, ते दिशा आणि ते उद्देशाची पूर्तीसाठी स्थापित केलेली आमची हे संस्था. कोरोना काळात माझा मुलगा भुविश जे अमेरिकेत राहतो ते कोरोना काळात इथे आलेलो होतो. त्यांची आत्या यांनी जे जैन धर्माची दीक्षा घेतलेली आहे, ते साध्वी आहे, त्यांच्याशी ते सतत बोलत राहत होतो. आणि मनोजजी बरोबर त्यांची मित्रता झाली. आणि जेव्हा त्यांनी हे परिस्थिती बिकट परिस्थिती बघितली आणि बिकट परिस्थिती बघितल्यानंतर त्याच्या मनात एक हेच होतं की मी काय करू शकतो, आपल्याला काय करायचे. जसं माझ्या दादानी केले, माझ्या आत्याने केले, तसं मला पण काही करायचे आहे समाजासाठी. आणि त्याच्यामध्ये त्यांना मनोजजीच्या हे मित्रता झाली. मनोजजी बरोबर ते दोघांनी 8 सप्टेंबर जे माझ्या मुलीचा जन्मदिवस आहे त्या दिवशी हे संस्थाची कबाड से जुगाड ही संकल्पना ते पुढे घ्यायच्या ते त्यांनी स्टेप घेतली, सुरुवात केली. बरोबर. आणि तेव्हापासून आता जे आहे त्यांनी इथे तर सुरू केलेलं जे आहे सगळे मनोजजी बरोबर. आणि मनोजजीच्या मार्गदर्शनाखाली आता अमेरिकेत पण ते हे प्रकारचे प्रकल्प करत राहतो. बरं, क्या बात आहे. म्हणजे एका सुंदर संकल्पनेचा जन्म भारतात झाला आणि ती अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचली. मला परत एकदा कोरोनाच्या काळामध्ये या संकल्पनेचा जन्म झाला असं तुम्ही म्हणालात. तो अत्यंत वाईट काळ होता. म्हणजे त्या काळाच्या आठवणी पण आता काढल्या तरी त्रासदायक वाटतात ते, असं होतं. पण अशाही काळामध्ये सकारात्मक कामाचा एक विडा तुम्ही उचलला आणि त्या सकारात्मक कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आज खूप मोठ्या स्तरावर ते सगळं काम गेलेलं आहे. पण मला तुमच्याकडून ना त्या साधारण काय चित्र होतं कोरोनाच्या काळामध्ये, काय गरजा होत्या लोकांच्या? तुम्हाला सांगू इच्छितो की 22 मार्चला प्रधानमंत्री यांनी आपली घोषणा केली की सगळं लॉकडाऊन राहणार आहे. आम्ही काही दिवस विचार केला की लवकरच उघडेल, पण 8-10 दिवस झाले सगळे लोक जिथे होते तिथे थांबले. कोणाला कशाचं पण कुठे जायची परमिशन नव्हती. मग भयानक परिस्थिती होती आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणजे आम्ही पण एका ठिकाणीच थांबलो होतो म्हणून माहीत नव्हतं. पण जेव्हा बाहेर निघालो तर बघितलं की कुठेच जायला म्हणजे पोलीस जागेवर पोलीस थांबलेले आहेत, कोणाला जाऊ देत नाही. NGO असल्यामुळे आम्हाला त्यांनी परमिशन दिली. तर आम्ही लोकांकडे म्हणजे अमरस्वरूप पडून ते आम्हाला किट प्राप्त झाल्या होत्या, त्या किट वाटायला आम्ही सुरुवात केली. पण किट वाटता वाटता लक्षात आलं की फक्त राशन देऊन चालणार नाही, फक्त राशन देऊन चालणार नाही, कारण की राशनच्या अतिरिक्त पण लोकांच्या गरजा आहेत. बरोबर. त्या गरजाची पूर्तता होणार कशी? बरोबर. मनीष सर, आपण या प्रश्नाकडे आणखी पुढे जाणारच आहोत. मला आणखी थोडं विस्तृत तुमच्याकडून माहिती पाहिजे. पण मित्र, आपल्याला एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो सह्याद्री.
हॅलो सह्याद्री कार्यक्रमात परत एकदा आपलं खूप खूप स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते मनोज बंड आणि मनीष मेहता. आणि फार सुंदर संकल्पनेवर आपण चर्चा करतो आहोत, कबाड से जुगाड, आनंदाची पर्वणी. मनीष सर, अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडेही कोरोनाच्या काळातल्या लोकांच्या गरजा आणि त्यांची पूर्तता तुम्ही कशी केली याबद्दल आपण बोलत होतो. थोडंसं ते परत एकदा मला पुढचा भाग, काय लोकांच्या गरजा होत्या? अन्न वस्त्र निवारा. अन्न लोकांकडे नव्हतं. नागपुरात तर लोकांकडे वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था होती, पण बाहेरून आपल्याला माहीत असेल त्यावेळेस अनेक कर्मचारी वर्कर्स मायग्रेट होत होते. म्हणजे बाहेरचे जे बाहेर काम करणारे लोक आहेत ते आपल्या या प्रदेशातून त्या प्रदेशात चालले आपल्या होते. घराकडे परत आले होते, त्यांच्यासाठी साधन नव्हतं. साधन नव्हतं. अनेक लोक पायदळ चालले होते, पूर्णचा पूर्ण परिवार पायदळ चालला होता. तर नोकऱ्या सोडून, उद्योग सोडून. बिलकुल आपण ते दृश्य जर बघितलं असेल तर हिंगणा आणि वांजरा, नागपूरचा जो कॉर्नर आहे तिथे टोल नाके लागले, हजारो लोक पायदळ चालले. आणि ह्या लोकांची खूप मोठी गरज होती. त्यांना त्यांच्याजवळ कपडे वस्त्र नव्हते, झोपायसाठी अंथरुणं नव्हती. ह्या लोकांसाठी काय, त्यांच्यासाठी जेवणाचे काउंटर्स, भोजनचे आम्ही स्टॉल लागले, पण ह्या सर्व वस्तूची पूर्तता कशी होणार, त्यांना देणार कोण? बरोबर. म्हणजे मी तुम्हाला असे काही दृश्य मी बघितले की व्हीलवाली सुटकेस असते ना, त्याला मोठी दोरी बांधली आहे, पण छोटा बाळ त्या सुटकेसवर झोपवला आहे आणि ते ओढत 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 नेत. काही मुलं पैदल खांद्यावर नवीन नवीन सायकला घेऊन, त्याला माहित होतं लोकांना की 2 व्हीलर 4 व्हीलरला अडवत आहे, तर सायकली नाही निघाले. म्हणजे त्यावेळेचं पाहिलंच की 700-800 किलोमीटर चालत लोक आपल्या सायकलने किंवा पैदल घरी गेले. त्यावेळेचं दृश्य खूपच भयानक होतं. तेव्हा ह्याच काळात आम्ही मग जसं कम्प्युटर आम्ही दिला, तर ह्या गोष्टी अजून आठवल्या की आम्हाला ह्या लोकांना ह्या वस्तू पण द्यावा लागेल. बरोबर. तर आम्ही कपडे, भांडे ह्या वस्तू जमा करणं सुरू केलं. औषधोपचारासाठी ह्या सगळ्या वस्तू जमा केल्या आणि ह्या वस्तू जमा करून लोकांपर्यंत पोहोचवायला लागलो. आणि लोकांनी त्या आम्ही त्या टोल नाक्याजवळ जाऊन टॉवेल आहेत, चादरी आहेत, कपडे आहेत, लेडीज कपडे आहेत, हे सगळे त्यांना द्यायला लागलो. ते त्यांना देत असताना नागपुरात आम्ही भोजन पण वितरित करत होतो. तेव्हा असे पण लोक लक्षात आले की कोणी बिमार आहे, त्याच्या घरी इलेक्ट्रिक आहे, गॅस आहे आणि त्याची नोकरी गेलेली आहे. तुम्ही भोजन फक्त तुम्ही राशन किट पोचवता किंवा टिफिन पोचवता, पण त्याची औषधीची पूर्तता कुठनं होणार? त्याच्या घरी गॅस गेली आहे, त्याची पूर्तता कुठनं होणार? त्याला बिल भरायचं आहे. एक व्यक्ती माझ्याकडे आला, तो खूप बिमार होता, मला माहीत होतं त्याच्याबद्दलची परिस्थिती, मला पूर्ण माहीत होती. तो राशन किट घ्यायला, तर त्याला मी विचारलं, म्हटलं कसं आहे, औषध पाणी काय सुरू आहे? तो म्हणे मनोज, खाण्याची व्यवस्था झाली ना तेवढंच बरं आहे, ते नंतर बघू आपण. मनाला एकदम असं वाटलं की यार आपण काय करत आहोत, फक्त लोकांना किटच वाटत, यांची तर ही मोठी आवश्यकता आहे. बरोबर. पुन्हा आमचे आश्रयदाता त्यांना फोन केला मनीष भाईंना की सर कुछ तो और अलग करना पडता, काही वेगळं करावं लागेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर आम्ही काही लोकांना गरजेनुसार पैसे सुद्धा दिलेले आहेत. अच्छा. तर मनीष भाईंनी पण अमरस्वरूपचं त्याच वेळेस खूप सपोर्ट मिळायला लागला आणि कबाडचे जुगाड दोघं मिळूनच सुरू झाले. बरोबर. मनीष भाई, आपल्याला काय सांगायचं याच्याबद्दल? एक्झॅक्टली हे जे मनोजजीने आज सांगितले ना आता, ते काळात सगळी परिस्थिती अशी होती की घरीत पैसे नाही, दवाईचे प्रॉब्लेम आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. हे जे मजदूर इथून तिथून जाऊन राहिले होते, त्यांच्या पायात चप्पल नाही, गरमीच्या महिना, त्याच्या जेवणाची व्यवस्था नाही, लहान बाळांना काही दूधची व्यवस्था नाही. आणि ते शेकडो लोक हे 500 किलोमीटर 700 किलोमीटर ते चालत जाऊन राहिले होते. बरोबर. तर हे आम्ही तेव्हा हे सगळे कंप्लीट व्यवस्था अशी केली की तिथे नाक्यावर जाऊन एक ट्रक चप्पल, अच्छा, ते आम्ही तिथे ठेवली की जे पण तिथून जातो त्याच्या पायात चप्पल नाही तर त्यांना चप्पल द्या. कपड्याची व्यवस्था, बाकी सगळी व्यवस्था. ट्रेन जे पास होती नागपूरकडून, नागपूर सेंटर असल्यामुळे मॅक्सिमम ट्रेन्स नागपूरमधून पास होऊन जेव्हा सुरू झाला तेव्हा
तर तिथे स्टेशनवर ते सगळे ते संपूर्ण ट्रेनचे जे यात्री आहे त्यांच्यासाठी जेवणाची दुधाची हे सगळी व्यवस्था करण्याची आम्ही सुरुवात केली. जसं मनोजीने सांगितलं की ज्यांना ज्यांना पैशाची व्यवस्था पाहिजे त्यांना पैशाची व्यवस्था केली. ते काळात आम्ही लोक काय केलं होतं की नागपुरात जसं शाही मंदिर आहे तसं बरेच ठिकाणी भोजनाची व्यवस्था सुरू केली होती. तर त्यांच्याकडे ते लोक होते भोजन तयार करायला, बाकी सगळं हे करायला, पण ते जे साहित्य आहे ते जे वस्तू आहे ते आम्ही वस्तू थोकमध्ये ते आणायची आणि ते सगळीकडे घ्यायची. आम्हाला या सांगता असं वाटतं की तेव्हा आम्ही 2,81,000 किलो आम्ही राईस आणि हे सगळीकडे आम्ही वितरित केले. क्या बात आहे. पुलक मंचच्या हे सगळं सहयोग घेऊन त्यानंतर हे वाढत राहिला. मला खरं तर म्हणजे तिकडे यायचंच होतं त्या प्रश्नाकडे, पण हे सगळं करण्याकरता शेवटी कुठल्याही कामाकरता पैसा लागतो, त्याचं सोंग नाही आणतायत. हे सगळं कुठून कसं जमा केलं तुम्ही, कसे मदतीचे हात पुढे आले पैसे द्यायला? हे बघा, आम्ही जसं सुरुवात आपण सांगितले की आहे आणि नाही आहे, तर भगवानने आम्हाला जे काही दिलेले आहे त्यांचे उपयोग हे असं कामासाठी करण्याची आम्हाला संधी भगवानने दिली. वा, ते आमच्यासाठी ते खूप आनंदाची क्षण होती. क्या बात. हे जे माझ्या वडिलाच्या जे जसं मी सांगितलं अमर स्वरूप फाउंडेशन जे आहे, माझ्या वडिलांनी बरेच मंदिर कन्स्ट्रक्ट केले, मूक विद्यालय केलं, अंधविद्यालयाला सहायता केली, डेस्टिट्यूटसाठी खूप काम केले, विकलांगासाठी खूप काम केले, दिव्यांगासाठी खूप काम केलेले आहे. बरोबर. हे सगळे करता 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 हे एक आमच्या परिवारमध्ये हे आलेलं आहे आणि ते सगळं माझ्या मुलामध्ये केलं. क्या बात आहे. तर ते त्यांनी अमेरिकेतून पैसे गोळे केले, आम्ही इथे इंडियाकडून पैसे गोळे केले, आम्ही स्वतःचे पैसे जे काही ते करू शकत होते ते सगळे केले आणि बस साथी हात बढाना हात येत गेले पुढे. क्या बात आहे. मला ना ते एक विधान आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, ते आठवत आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाकरता आपण काहीतरी देणं लागतो. मला असं वाटतं हेच देणं होतं जे तुम्ही देत होतात, देशाकरता लागणारं देणं. कोरोनाचा काळ आटोपला आणि तुमचं हे जे अभियान आहे हे चालू राहिलं, आज फार मोठ्या प्रमाणात झालं. मला आपण जर 360 डिग्रीचा विचार केला या संपूर्ण अभियानाचा, आज याचा व्याप कसा आहे या अभियानाचा, म्हणजे नागपूरपासून सुरू झालेलं हे अभियान आज कसं पसरलेलं आहे? जेव्हा आम्ही हे अभियान सुरू केलं तेव्हा माझ्याजवळ जेवढे माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट्स होते त्याच लोकांपर्यंत मी होतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक 500-600 लोकांना आम्ही फोन करायचं की आम्ही असा एक संकल्प तयार केलेला कन्सेप्ट आहे कबाड से जुगाड, तुमच्याकडे ज्या जुन्या वस्तू आहेत त्या आम्हाला द्या आणि आम्ही त्याला चांगलं करू. तर काही लोकांनी त्याला मान्यता दिली, सामान दिलं, आम्ही लोकांना वाटायला लागलो आणि त्याची लोकांना माहिती मिळायला लागली. आज आमच्या संस्थेसोबत कबाडच्या जुगाडसोबत 4,500 पेक्षा जास्त लोक डायरेक्ट जुळलेले आहेत. क्या बात. ते रेग्युलर आम्हाला वस्तू देत असतात. मग जेव्हा याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर आज सोशल मीडियाचा जमाना आहे. आम्ही जी पोस्ट टाकतो लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपापल्या वेगवेगळ्या ग्रुपवर टाकतात. बरोबर. मग त्या ग्रुपले काही लोक मुंबईला आहेत, काही पुण्याला आहेत, काही बेंगलोरला आहेत, काही सोलापूर, काही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर तिकडून फोन यायला लागले की आमच्याकडे पण अशा बऱ्याचशा वस्तू आहेत, तुम्हाला आम्ही कुठे द्यायच्या? तर आम्ही सांगितलं की नागपुरात आहे, आम्ही नागपुरात कलेक्ट करतो. तर तुम्हाला एक सांगतो की काही लोकांनी कोरियर आम्हाला आज पण वस्तू करतात. क्या बात. म्हणजे बॉक्स तयार करतात, कोणी एसटीने पाठवतो. म्हणजे वाशिमवरून आमचे एक वालचाळी जे ते रेग्युलर आम्हाला नियमित वस्तू पाठवतात, तिकडे जमा करतात आणि पाठवतात. हा कन्सेप्ट सोबत फक्त ग्लोबल अगर बघितलं आपण तर नागपुरातले असे लोक जुळलेले आहेत की आपण त्यांच्याबद्दलही विचार न करू शकत. म्हणजे 95 इयर्स ओल्ड तो व्यक्ती लोकांच्या घरी जातो आणि पूर्ण सामान त्यांना तयार करायला लावतो, कपडे तयार करायला, त्याचे बॉक्सेस तयार करतात, त्याची लिस्ट तयार करतात, मग मला फोन करतो, म्हणून मी सगळं घरी आणून ठेवलं आहे, तू घेऊन जा. क्या बात. म्हणजे लोकांना कळलं त्याची व्याप्ती किती आहे. आणि आम्ही फक्त देण्याच्याच भावनेतून नाही तर लोकांनी जे दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे.
परत आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि परत आपण आपली चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. मित्र, आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री. प्रेक्षक हो, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आणि आपण चर्चा करतो आहोत सामाजिक कार्यकर्ते मनोज बंड आणि मनीष मेहता यांच्याशी. आपला विषय आहे कबाड से जुगाड, आनंदाची पर्वणी. मनोज सर, आपण चर्चा करत होतो की कसा लोकांकडून मदतीचा ओघ तुम्हाला येत होता, पण आता जेव्हा हा मदतीचा ओघ घेऊन तुम्ही ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे जाता, तर त्यांच्याकडून येणारे अनुभव पण काही वेगळे असतील, तर ते काही सांगण्यासारखे असतील तर आम्हाला सांगा. नक्कीच सर, मी सांगू इच्छितो की करोना काळापासून जे सुरू झालं त्यातला एक अनुभव सांगतो. अनुभव असे बरेचसे. आपण एक 7-8 वर्षाची मुलगी टेकडी गणपतीजवळ रोज यायची आणि आम्ही टिफिन घेऊन त्या एरियात. ही म्हणजे परत कोरोना काळातली गोष्ट. तिथनं सुरुवात तिथूनच झाली. म्हणजे प्रेरणा जी मिळते आणि टिफिन घेऊन आम्ही त्या एरियात जायचो. त्यावेळेस आमचे कबाडचे जुगाड हा प्रोजेक्ट सुरू झाला होता. म्हणजे लोकांकडून साहित्य आम्हाला मिळणं सुरू झाले होते. तर एक मुलगी आली छोटीशी, तिला आम्ही टिफिन दिला आणि तिला म्हटलं की बेटा काय पाहिजे तुला. तर तिने म्हटलं मला फ्रॉक पाहिजे. म्हणलं ठीक आहे, मी माझ्याजवळ आहे, मी घेऊन येईल. 2-3 दिवसांनी मी पूर्ण 3-4 फ्रॉक घेतले आणि तिला ड्रेस तिच्यासाठी घेऊन गेलो. तिला जेव्हा तिच्या हातात दिला, ती इतकी आनंदित झाली, इतकी म्हणजे नाचायला लागली. ती ये बी अच्छा, ये बी अच्छा, हे चांगलं आहे, माझ्यासाठी चांगलं आहे. सगळे ड्रेस तिने. तर मी विचार केला, ज्या व्यक्तीने मला हे ड्रेस दिले त्या व्यक्तीसाठी तर काही कामाचंच नव्हतं. खरं आहे. आणि ह्या मुलीला फक्त हा एक ड्रेस आणि तिच्या जीवनात किती मोठा आनंद आला. तर तो आनंद आम्हाला काम करण्याला इतका प्रेरित करतो. काही दिवसांनी, एक मागील 2 वर्षापूर्वी नागपुरात एक खूप मोठं अग्निकांड झालं. करीब 102 झोपड्या त्यामध्ये खाक झाल्या होत्या. हो. तर त्या अग्निकांडची माहिती मला मिळाली. आमच्याकडे सगळं साहित्य अवेलेबल असतं. आज पण कुठे काही असं आवश्यकता पडली तर घरी लागणारं सगळं साहित्य कबाडच्या जुगाडाच्या माध्यमातून आम्ही 1 तासात देऊ शकतो. बरं. मग कपडे असेल, भांडे असेल, पलंग, गादी, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, या सगळ्या वस्तू आमच्याजवळ आहेत आणि चांगल्या कंडिशनच्या. अरे वा. ह्या सगळ्या लोकांनी दिल्या आहेत. तर मला जसं कळलं तर मी कपडे आणि भांडे घेऊन त्या एरियात गेलो. महिलांना साड्या दिल्या, भांडे दिले. 3 दिवसांनी अजून बघायला गेलो की तिथे काय आवश्यकता आहे. आणखी कपडे घेऊन गेलो. तर मग नंतर कपडे घेऊन लोक यायला लागले, कपडे आणून द्यायला लागले. पण मूलभूत गरज काय आहे ते तुम्हाला सांगतो. जे लोक, जसं करोना काळ सगळ्यांनी जेवण तर वाटलं, पण मूलभूत गरज अजून वेगळ्या होत्या आणि इतरही वस्तूंची गरज होती त्या काळामध्ये. तर तेव्हा आम्ही महिलांना विचारलं की म्हटलं कपडे और क्या चाहिए आपको बता. तो सर म्हणे आपने हमको साड़ी तो दिया, पेटीकोट की आवश्यकता आहे. मनाला धस्स झालं. मी ताबडतोब ऑफिसला आलो. आमचा जो कबाडच्या जुगाडचा ग्रुप आहे त्यात मेसेज टाकला की मला ह्या वस्तूची आवश्यकता आहे. त्या 100 बाया होत्या, पण 300 पेटीकोट आम्ही घेतले विकत मार्केटातून. ते त्यांना ताबडतोब पोहोचवले, कारण त्या वस्तू मागायच्या नव्हत्या, त्या मला पोहोचवायच्या होत्या. बरोबर. नंतर अजून कळलं की ते म्हणे आम्ही आमच्या झोपड्या बनवत आहे, पण आमच्याकडे भांडं सुद्धा नाही वाचलं, म्हणजे पाणी प्यायला ग्लास सुद्धा नव्हता. सगळं जळलं होतं. तर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या. मग मी एक 150 पाण्याचे गुंड घेतले. त्याच्यावरचे झाकण, प्लेट, टाट, ग्लास, ह्या सगळ्या वस्तू ताबडतोब पोचवल्या. म्हणजे तेव्हा कळलं की लोकांना खूप जास्त गरज आहे. अनेक ठिकाणी एक अग्निकांड झालं होतं महल्ला. आई आणि एक मुलगा आणि एक मुलगी, काहीच नव्हतं वाचलं. त्या घरी पिण्याचा ग्लास सुद्धा वितळला होता. मला माहिती मिळाली. आता लोकांना माहिती आहे की हे लोक ताबडतोब वस्तू आणून देतात. तर त्या घरी मी गेलो, मी जाऊन बघितलं तर काहीच नव्हतं वाचलं. त्या बाईला मग मी म्हटलं की तुम्हाला उद्या सगळ्या वस्तू मिळेल. तर पूर्ण वस्तू मी तयार केल्या माझ्या गोडाऊनमधल्या. तिच्यात अलमारी, स्टील अलमारी, भांड्याची रॅक, कपडे, सगळं केलं. मग म्हटलं हिला दिल्यानंतर तरी हिची व्यवस्था राहणारच आहे. तर एका मित्राला फोन केला, म्हटलं असं असं आहे, आपल्याला तिला अनाज पण द्यायचा आहे पूर्ण. अच्छा. तर तो म्हणलं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्या ऑफिसच्या एका मुलीचा वाढदिवस होता. तिला फोन केला, वाढदिवस कुठं करते? ते म्हणजे मैत्रिणीसोबत. म्हणजे नाही करायचं, एवढं साहित्य आपल्याला द्यायचं आहे.
दुसऱ्या दिवशी त्या बाईकडे पूर्ण साहित्य म्हणजे तांदूळ, गहू, किराण्याचं पूर्ण सामान वा. आणि या सगळ्या वस्तू तिच्याकडे पोहोचल्या. हम्म. ती जेव्हा तिला आम्ही दिल्या तर ती म्हणते, सर इत्ता तो मेरा जला भी नाही था. क्या बात आहे. आणि तेवढं तिच्या घरी त्या वस्तू पण नव्हत्या. बरोबर बरोबर. तर हे अनुभव येतात, चांगलेही अनुभव येतात. आपल्याकडे ज्या वस्तू येतात लोकांकडून त्यामध्ये कपडा मोठ्या प्रमाणामध्ये हो. असतो, पण सगळाच कपडा वापरण्यायोग्य असतो असं नसतं. काही वेळेला असं राहत असेल की त्याचं काहीतरी रिसायकल करता येईल का? बिलकुल, जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की काही कपड्यांपासून आम्ही पिशव्या बनवतो. म्हणजे एक प्रकारे हे अभियान झालं, प्लास्टिक पिशव्या वापरू बिलकुल, नका, बिलकुल. कपड्याच्या पिशव्या वापरा. हे तर तुम्ही करताच आहात, रोजगार निर्मिती होते. आता तुम्हाला याबद्दल पण थोडंसं सांगा ना. सर, कबाडचे जुगाड हा प्रकल्प जो आहे पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणासाठी खूप चांगलं काम करत आहे असं मला वाटतं. महिन्याचा आम्ही 5 टन कचरा याचं रिसायकलिंग आणि अपसायकलिंग करतो. बरं. कारण की रोज आमची गाडी लोकांच्या घरोघरी जाते, तिथून रोज साहित्य जमा होतं, त्याला वेगवेगळं करतो. 4.5 ते 5 टन महिन्यात आमच्याकडे येतं. 5 वर्षापासून हा प्रोजेक्ट सुरू आहे सर. आणि सगळाच कपडा हा लोकांना देण्यालायक नसतं की आपण देऊ शकलो पाहिजे. मग त्या आमच्याजवळ ठेवला आहे तर काय करायचं. तर खूप वर्षापूर्वी मला एक कल्पना आली होती की आमचा मित्र आहे त्यानेच सांगितलं होतं की आपण प्लॅस्टिकच्या जागी जर साडीच्या थैल्या पिशव्या शिवल्या तर. त्यावेळेस ते ऐकलं आणि बंद केलं. म्हणजे त्यावेळेस प्रोजेक्टच नव्हता. जसं कबाडचे जुगार सुरू झालं तर म्हटलं नाही यार, बाजार आपण प्लॅस्टिक मुक्त केला पाहिजे. बरोबर. आणि त्याकरता काम करायला सुरुवात केली. तर एक 15 महिलांची टीम आहे, त्या पिशव्या शिवून देतात सर आम्हाला. अच्छा. आणि त्या पिशव्या आम्ही आतापर्यंत 60,000च्या वरती पिशव्या तर निशुल्क वाटल्या. आता अनेक दुकानदार आमच्याकडून पिशव्या घेऊन जातात. त्यांना माहित आहे की आम्हाला प्लॅस्टिक जे पर्यावरणासाठी बांधिलकी जपतात असे अनेक दुकानदार आहेत जे आमच्याकडनं पिशव्या नेतात, आम्हाला सांगतात की आम्हाला पिशव्या द्या. त्यांना आम्ही त्या कापडी पिशव्या ज्या महिला शिवतात त्या त्यांना देतो. आणि त्या पिशव्याचा ते खूप चांगला त्यांनी रोजगार निर्मिती झाली आहे. 15 महिला त्या बॅग शिवतात. आम्ही त्यांना आता वेगवेगळ्या प्रकारच्या कापडी बॅग म्हणजे जीन्स कपड्याच्या बॅग, ड्रेसच्या बॅग्स हे शिवायची ट्रेनिंग देणं सुरू केलेलं आहे. आता त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. तर त्याही बॅग्स आम्ही तयार त्यांच्यापासून करत आहेत. पेपर येतात, पेपरची इन्व्हलप आम्ही तयार करत आहेत. तर एक रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात ह्या प्रकल्पातून झालेली आहे. क्या बात आहे. प्रेक्षको, आपण परत एकदा घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आणि आपण चर्चा करतो आहोत कबाड से जुगाड या विषयावर, आनंदाची पर्वणी. आणि आपल्यासोबत आहेत मनोज बंड आणि मनीष मेहता. मनोज सर, हे झालं तुमचं इकडल्या भागातल्या कार्याबद्दल आपण बोलतो आहोत. पण तुम्ही या सामाजिक कार्याची वेल वाढत वाढत अगदी गडचिरोलीच्या नक्षली भागातले लोक, तिथले गरजू लोक, तिथले पोलीस, इथे पण तुमची ही चळवळ गेलेली आहे. तर मला थोडंसं त्या भागाबद्दल पण सांगा, त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल सांगा. सर, गडचिरोली भाग हा नक्षल प्रभावित भाग आहे, आपल्याला माहीत असेल. गोंदिया जिल्ह्यातला काही भाग आणि गडचिरोली जिल्ह्यातला काही भाग. आम्ही गडचिरोली जिल्ह्यात आमचे काही मित्र कार्य करतात. त्यांच्या माध्यमातून तिथे 1-2दा गेलो आणि बघितलं की इथे खूप गोष्टींची आवश्यकता आहे. आपण जर आदिवासी महिला बघितल्या असेल, त्यांचा पहिराव बघितला असेल, त्यांच्या मुलांचा पहिराव बघितला असेल. आजही ग्रामीण भागात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक इंटेरियल भागात तुम्ही जाल तर लहान मुलांसर त्यांच्या अंगावर कपडेच नसतात, ते खेळतच असतात. महिला बघितल्या तर अर्धी साडी वापरतात. हा पेहराव निर्माण कसा झाला? तिथे एका साडीचे 2 तुकडे करतात आणि आमच्याकडे अलमाऱ्या भरलेल्या आहेत. खरं आहे. त्याचं काय? तर आम्ही जेव्हा इतका कपडा आमच्याजवळ तयार झाला तर गडचिरोली जिल्ह्यात आम्ही आमच्या मित्रांच्या माध्यमातून तिथे पोहोचलो, पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या गावापर्यंत पोहोचलो आणि जमा झालेल्या साड्या ज्या चांगल्या आहेत, जमा झालेले कपडे, लहान मुलांचे कपडे, खेळणे त्यांना वितरित करायला लागलो. तर सर तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जर कार्यक्रम झाला तर एक 20-30 किलोमीटरचा त्यांचा पोलीस स्टेशनचा दायरा असतो. ते गावात सांगतात की आमच्या इथे कार्यक्रम आहे, तुम्ही या. सर 20-20 किलोमीटरपासून महिला चालत येते एक साडीसाठी, काही त्यांना मिळणाऱ्या आशाला. तर मन असं वाटतं की नाही, आपण कार्य जर करायचं आहे तर आपल्याला इथेच करायचं. तर आम्ही वर्षातून 4दा म्हणजे दर 3 महिन्यातून एकदा गडचिरोलीला कार्यक्रम करतो.
3 महिन्यातून एकदा जो करतो तर आलेला कपडा आम्ही देतो चांगला. पण दिवाळीत आमचा जो कार्यक्रम असतो ज्याला आम्ही खुशियों की दिवाळी या गोष्टीतून असं संबोधतो, नाव दिलं. हां. खुशियों की दिवाळी, आणि तो कार्यक्रम आमचा नवीन असतो सर, नवीन कपड्यांचा. आम्ही ह्या वर्षी 2 नोव्हेंबरला हा कार्यक्रम करणार आहे. नवीन साड्या, आमच्या 500 भगिनींना नवीन साड्या, तिथले जे बांधव आहेत त्यांना ब्लँकेट्स, लहान मुलं जितके आहेत त्यांना सर्वांना नवीन कपडे, त्यांनी कधी घालावे नवीन कपडे? हां. आणि सर दिवाळी फराळ हां. हा आम्ही त्यांना देतो. हां. कारण की दिवाळी फराळ एक चांगल्या प्रकारे आम्ही तयार करून त्यांना देतो. क्या बात. सोबतच त्या भागात जे पोलीस बांधव कार्य करतात ते दिवाळीला पण आपल्या घरी जात नाही. यंग पोलीसवाले असतात सर, आणि महाराष्ट्रातले एकदम पश्चिम महाराष्ट्र तिकडले आलेले असतात. ते खूप सुंदर कार्य तिथे करत आहेत. एक रक्षणाचं कार्य करतात, आणि तसाही खूप संघर्षाचा भाग आहे संघर्षाचा तो. भाग आहे. खरं. आणि ते सर त्यांच्यासोबत म्हणजे ग्रामीण लोकांसोबत एक परिवारासारखे राहतात. मग ह्या पोलीस बांधवांसोबत एक आत्मीय जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यांनाही भाऊबीज किंवा दिवाळी वेगळी वाटू नये म्हणून आम्ही जेव्हा हे साड्या वाटायला जातो तेव्हा त्या पोलीस बांधवांसोबत भाऊबीजेचा कार्यक्रम करतो. वा. आमच्या संस्थेच्या महिला त्यांना भाऊबीजेची ओवाळणी त्यांना करतात, आणि आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा फराळ आणि अनेक गिफ्ट वस्तू घेऊन जातो. तर ही खुशी की दिवाळी आमची दरवर्षी सुरू असते. त्याच माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी 100 सायकली गडचिरोली जिल्ह्यात दिल्या. गडचिरोलीतल्या ग्रामीण भागातले अगर विद्यार्थी पाहिले सर तुम्ही, तर तिथे पाडा असतो, 10-20 घरांचा एक पाडा, 10-20 घरांचा दुसरा पाडा, छोटे छोटे गाव आदिवासी पाडा. आदिवासी, आणि शाळा दूर असतात. तर अनेक मुलं आपण बोलत जंगलातून शाळेत जातात, काही साधन नसतं. तर त्यांना आम्ही 100 सायकली मागच्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना, की शाळेत जायला सुलभता व्हावी. आणि कोणत्या कोणत्या गावात तर सर एकही सायकल नसते, त्याला काही सामान आणायचं असलं तर पैदल जावं लागतं. तर आता त्या वस्तू त्यांच्या कामात येतात. तर गडचिरोलीचीच प्रेरणा म्हणून कबाडशे जुगाडही आमचं लक्षात होतं, की ह्या साहित्य जे आलं आहे ते त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही पोलीस डिपार्टमेंट, अनेक NGO, अनेक संस्था आमच्यासोबत जुळलेल्या आहेत जे स्वतः तिथे कामं करतात. तर ते तिथे वितरणाचं काम करतं. गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्ह्यात निरंतर हे कार्य आमचं सुरू आहे. क्या बात आहे. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, तिथे असं पण एक तुमच्या बिलकुल. कामाबद्दल असं बोलता येईल. पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणं हा फार मोठा पुरस्कार आहे. पण या पुरस्काराकरता तुमच्या या कार्याला पण खूप पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले आहेत. तर मला थोडंसं त्याच्याबद्दल पण सांगा. कोणतेही कार्य आत्मिक संतोषासाठी केलं जाते, पुरस्कारासाठी नाही. नाही, आपण करत नाही, पण ते बरोबर आहे, ओघाओघाने पण समाजाकडून येतात. कारण लोकांना वाटतं की हे चांगलं काम करत आहेत, यांना प्रोत्साहित करावं, सन्मानित केलं पाहिजे. तर नागपुरात सर अनेक संस्थांनी, म्हणजे करोना काळात मी तुम्हाला सांगतो की 50च्या वरती पुरस्कार कोरोना योद्धा म्हणून आमच्या संस्थेला मिळाले. क्या बात आहे. माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी सुरेश भटला जेव्हा कोरोना योद्ध्यांना सत्कार केला होता तेव्हा पुलक मंच आणि अमर स्वरूप दोघांनाही सत्कार त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. अनेक पुरस्कार, नागपूर फर्स्ट तर्फे पुरस्कार मिळालेला आहेत. आम्हाला महावीर युवा गौरव पुरस्कार मिळाला. पुलक मंच परिवार राष्ट्रीय मोठी संस्था आहे, दरवर्षी अधिवेशनात पुरस्कार मिळतो. म्हणजे पुरस्कार आम्हाला पाहिजे नाही, पण लोक पुरस्कृत करतात. पण उद्देश माझं तर नेहमी आहे, पुरस्कार आम्हाला काम, जबाबदारी आमची वाढवत आहे. खूप जबाबदारी आमची वाढलेली आहे. पण अनेक पुरस्कार, म्हणजे माझं व्यक्तिगत जर गोष्ट केली तर मला पुलक मंच परिवारातर्फे गोल्ड मेडल मिळालं सामाजिक कार्यात. मी जैन सेवा मंडळाने उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतर महावीर क्लबनी महावीर युवा गौरव पुरस्कार मला दिलेला आहे. अनेक संस्थांनी वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहेत. पण मी कधीही माझ्या पुरस्काराची लिस्ट तयार केलेली नाही, कारण की मी जे करत आहे सर ते फक्त माझ्यासाठी करत आहे. मला जे करण्यात आनंद येतं, लोक म्हणतात की नाही तू खूप चांगली समाजसेवा करत आहे, लोक तुला खूप आशीर्वाद देतील, मला आवश्यकताच नाही आहे. मला चांगलं वाटते म्हणून मी करत आहे, तो माझा स्वार्थ आहे बस. खरं तर तुम्ही त्या लहान मुलीला फ्रॉक दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खूप मोठा पुरस्कार. खूप मोठा पुरस्कार. फ्रॉक तुम्हाला सांगतो सर, मी ग्रामीण भागात आपण चला, तिथचे मुलं काही खेळणे पेपरमध्ये पोस्टरमध्ये बघतात, टेडी बिअर पोस्टरमध्ये बघतात, किंवा
कधी शहरात आलं तर दुकानात लटकवलेलं बघेल. त्यांचाही विचार असतो की माझ्यावादी पाहिजे. बरोबर. आपणही लहान असताना आपल्या घरी जर कोणती वस्तू नसती, बाहेर आपण बघतो की अरे माझ्याजवळ कधी येईल. तर तुम्ही त्या मुलाला म्हणजे आम्ही जे केलं आणि बघितलं की एक मुलगा मुलगी रोडवर खेळत आहेत, आई काही वस्तू विकत आई बाबा, आणि हे दोघं मारापिटी पण करत आहेत. मी त्यांना आवाज दिला आणि 2 टेडी बिअर त्या भावा आणि बहिणीला दिले. त्यांचं वय सर 4-5 वर्षाचे आसपासचे दोघंही होते. तुम्हाला सांगतो ते त्यांना मिळालं नाही, एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला. म्हणजे तो आनंद मी बघितला, तो खरा पुरस्कार. तोच पुरस्कार आहे. तो खरा पुरस्कार. एका व्यक्तीला, म्हाताऱ्या व्यक्तीला म्हणजे चालता नव्हतं येत, त्याला किट नेऊन दिली. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे तो आम्हाला बोलला की माझ्या घरी देव उतरले. अरे वा. म्हणजे आम्हाला ते आवश्यक, आम्हाला ऍक्सेप्टच नाही की त्याने असं म्हणावं. पण कोणीतरी आम्हाला माहिती सांगितली की हा उपाशी आहे, काहीतरी करा, आणि मी किट देऊन दिली. आणि तो जो आनंद आहे तो खरंच सर महत्त्वपूर्ण आहे. पुरस्कारापेक्षा जे लोक आम्हाला देतात, ते आशीर्वाद देतात, ते महत्त्वाचं आहे. मनोज सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी परत एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊयात. प्रेक्षक, आपण घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती आणि आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री. मित्रहो, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. मनीषभाई, मला खरं तर यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे सगळं कार्य चाललेलं आहे आतापर्यंत, मनोजभाईंनी जे सांगितलं तुम्ही सांगितलं, पण आता पुढच्या काळामध्ये या अभियानाला आणखी कुठलं स्वरूप तुम्हाला द्यायचं आहे? भविष्य काळातल्या आणखी कुठल्या योजना तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये की ज्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत? हे कबाड से जुगाड आतापर्यंत जे काही ते काम केलेले आहे त्याने पुढं घेताना जसं सांगितलं की कबाड से जुगाडची जे संकल्पना होती त्याच्यामध्ये पर्यावरण हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अवेलेबल रिसोर्सेसच्या बेस्ट युटिलायझेशन ते दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. कबाडचा उपयोग करून कसं जीवनाचा जुगाड करायचे. आणि जेव्हा मनोजीने सांगितले की गडचिरोलीच्या एक मुलाला जेव्हा तुम्ही ते खिलोनं देते तेव्हा आपण त्यांना हे देतो की त्याच्या मनाचा जे काही निर्धार आहे ते जीवनात पूर्ण होऊ शकते, ते त्याच्यामध्ये तर आपण आत्मविश्वास निर्माण करतो. हे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या काळात पर्यावरणाच्या संबंधित खूप मोठे मोठे प्रकल्प आपल्याला घ्यायचे आहे. जे काही वेस्ट आहे त्यांना कसं बेस्ट युटिलाइज करायचे ते सगळं करायचे. त्या युटिलाइज करताना किती रोजगार आपण निर्मिती करू शकते ते आपल्याला बघायचे आहे. त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे वेस्ट, ई वेस्ट होऊ द्या, बायो वेस्ट होऊ द्या, हे सगळं वेस्ट आपण कसं हे सगळं कबाडाचं आहे एक तरीके. ते कबाडचा बेस्ट उपयोग कसं करायचे हे आम्हाला आता पुढच्या काळात करायचे आहे. त्याच्यासाठी आम्ही पर्यावरणलक्षी बरेच प्रकल्प समोरच्या पिरियडमध्ये घेणार आहे. याच्याच अतिरिक्त आपण जसं बघतो की समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोचायचे, हे जे आपली जे जिद्दोजहद असते, आपण जेव्हा रस्त्यात जातो तेव्हा आपण बघतो की बरेचसे माणूस असं पडलेले असते, त्यांना घाव असते, असंच ते विकारी असते किंवा काहीतरी जे काही प्रॉब्लेममध्ये असते. तर आमची संस्था जी आहे ते एक असं प्रकल्प उभं करून राहिली. एक ॲम्ब्युलन्स, डॉक्टरची फॅसिलिटी बरोबर ते सगळीकडे फिरणार आणि जे माणूस जिथे त्यांना जे आवश्यकता आहे तिथे त्यांना उपचार देणार. हे एक आमच्या मनातली एक दुसरी एक हे मानस आहे. सायकलच्या जे प्रकल्प आपण घेतलेले आहे त्यांना आम्ही सायकल बँकमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता जसं आम्ही 300 सायकल आतापर्यंत असे केलेली आहे, तर त्यांना 1000 पर्यंत कसं पोचायची, जेणेकरून जे मुलं शिक्षणातून वंचित राहते, कोणीही मुलं शिक्षणातून वंचित नाही राहणार अशी आमची त्याच्यामध्ये ते प्रयत्न करण्याचा हे विचार आहे. हे आमचे शॉर्ट टर्म तर आता हे विचार आहे. अजून पुढे अमेरिकेतून माझ्या मुला पण बरेचसे विचार आम्हाला देत राहतो. ते सगळे घेऊन आम्ही पुढे वाटचाल करणार आहे. आणि हे तुमचं अभियान खरंच खूप पुढे जाईल, कारण नव्याने लोक या अभियानाशी जुळत जातात. आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न अगदी मनोज सर असा विचारायचा आहे की लोक जुळत जातात,
पण आता ही जी मुलाखत लोक बघत असतील आणि यातून काही नवीन लोकांना जर प्रेरणा मिळत असेल की आम्हालाही कबाड से जुगाड या अभियानाशी जुळायचं आहे, तर काय मार्ग आहे तुमच्या या अभियानाशी जुळवण्याचा, तर ते पण आमच्या प्रेक्षकांना सांगा. कबाडचे जुगाड हे अभियान सर्व लोकांनी तयार केलेलं आहे. हम्म. आणि माझी सर्वात पहिली विनंती आहे की आम्ही नागपुरात आहे, तुम्ही नागपुरात साहित्य पोहोचवू शकत नाही. नागपूरचे लोक तर आम्हाला देतील, पण जे बाहेर आहेत, कारण की ह्या सगळं बघणार आहेत, तुम्ही स्वतः कबाडचे जुगाडच्या माध्यमातून तुमच्या आसपास जे लोक आहेत ज्यांना आवश्यकता आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांची पूर्तता करायची आहे. आम्ही जर हा विचार केला की नाही मला संस्थेला द्यायचं आहे, नाही, तुम्ही बघा की तुमच्याकडे नवीन शर्ट आहेत, नवीन पॅन्ट आहेत, नवीन साड्या आहेत, खेळवणे आहेत, भांडे आहेत, थोडं मोल्यात जर फिरलं तर लक्षात येईल. अनेक बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू आहेत, प्रत्येक एरियात सुरू आहे. तिथे जो लेबर वर्क काम करतो ते बिचारे गावावरून कमी सामान घेऊन येतात साहित्यगृह, त्यांची मुलं बघा ते असेच खेळत असतात. काय आम्ही आमच्या वस्तू त्यांना देऊ शकू? आपण जर असंही काम केलं तरी आपण कबाडचे जुगाडसोबत जुळलेलं आहे. तुम्ही कबाडचे जुगाडचे एक भाग आहेत. म्हणून सर्वप्रथम तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही पण कार्यकर्ते असल्यामुळं तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांना साहित्य वाटण्याचं सुरू करा. नागपुरात आमचं रामदास पेठला अमरसुर फाउंडेशनचं ऑफिस आहे. पुलकमंच परिवार नंदनवनमध्ये एक आधार बँक आम्ही चालवतो, मेडिकल उपकरणाची बँक, त्याच्या माध्यमातून लोकांना निःशुल्क रूपानं लागणारे मेडिकल उपकरण देतो. तर दोन्ही ठिकाणी जोडू शकता. आणि पारडीला एक खूप मोठं वर्कशॉप आहे जिथे ह्या सगळ्या वस्तू आम्ही वेगवेगळ्या करतो. सगळ्या सोशल मीडियावर कबाडचे जुगाड हे अवेलेबल आहे अमरसुर फाउंडेशनच्या माध्यमातून. तुम्ही आम्हाला त्या माध्यमातूनही संपर्क करू शकता. पण जर वाटलंच तर खुशिया बांटने से बढ़ती है, तर तुम्ही पण आपली आनंद लोकांसोबत आपलं साहित्यातून शेअर करू शकता. क्या बात आहे. धन्यवाद. खुशिया बांटने से बढ़ती है हा फार सुंदर समारोपाचा भाग मला असं वाटतंय. आणि प्रेक्षक हो, आपण आज बातचीत करत होतो कबाड से जुगाड या संकल्पनेचे प्रणेते सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज बंड आणि श्री मनीष मेहता सर यांच्याशी. खरं तर या अभियानाशी आपल्याला कसं जुळायचं असं वाटत असेल तर मनोज सरांनी त्याचं उत्तर आपल्याला दिलेलंच आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्या इतकं सुखद या जगामध्ये दुसरं काही नाही, हेच शेवट जाता जाता कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगतो आहोत. आणि आज सर आपण दोघंही या ठिकाणी आलात आणि खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपल्या दोघांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.